नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। गोसेखुर्द धरणातून अचानक पाणी सोडल्याने मोहरणा येथील मच्छीमारांचे मोठे नुकसान, आर्थिक मदतीची मागणी। भंडारा जिल्ह्यासह गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिनांक 4 जुलै 2026 रोजी गोसेखुर्द धरणाचे 3 दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला। मात्र हा विसर्ग करण्यापूर्वी संबंधित प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील मौजा मोहरणा येथील मच्छीमार बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अचानक वैनगंगा नदीपात्रातील पाणी वाढल्याने मच्छीमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्या, नावा तसेच इतर साहित्य वाहून गेले, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे। या घटनेमुळे अनेक मच्छीमारांचा उदरनिर्वाह धोक्यात आला असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे। घटनेनंतर मोहरणा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली। यावेळी सरपंच निलेश बोरकर, पोलीस पाटील सुभाष राऊत तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। पाहणी दरम्यान मच्छीमारांचे नुकसान झाल्याची बाब निदर्शनास आल्याने ती वस्तुस्थिती असल्याचे ग्रामपंचायतीने नमूद केले आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मोहरणा यांच्या वतीने तहसीलदार लाखांदूर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। निवेदनात नुकसानग्रस्त सर्व मच्छीमार बांधवांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून तातडीने योग्य आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करताना नदीकाठावरील गावांना वेळेत पूर्वसूचना देण्याची प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये तसेच नदीकाठावरील नागरिक व मच्छीमारांचे जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। वैनगंगा नदीला पाणी सोडण्यात आलं, यात ढिवर बांधवाचं अनेक साहित्य वाहून गेल्याची माहिती मिळाली। काय म्हणणं आहे आपलं? सूचना नाही दिला आपल्याला, त्याचा निवेदन दिल्याचं आम्ही राहायला जागा। अच्छा, त्याच्यामुळे आपलं नुकसान खूप झालं। दरवेळेस गोसे डॅम कडून जे सूचना मिळते ती सूचना तुम्हाला मिळाली नाही, त्याच्यामुळे जास्त नुकसान झाले। काय मागणी आपली सरकारकडे? आपल्याला मदत पाहिजे। आपल्याला गेले जसे दार गेले तेव्हा गेला आधी लाखात नुकसान कमी 25,000 40,000 असं नुकसान आहे। ती मदत पाहिजे, मदत पाहिजे। आता पण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, ते निवेदन कशाबद्दलचे काय मागणी आहे आपली? निवेदन याच्याबद्दल आहे की शनिवारी शुक्रवारच्या रात्रीला 3 तारखेला कोणतीही पूर्व सूचना न देता गोसे डॅमचं पाणी नदीला सोडण्यात आलं आणि मोहरणा येथील ढिवर बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पाणी सोडल्यामुळे त्यांचे नाव व त्यांचे जो साहित्य आहे जाळ ते वाहून गेलेलं आहे। आमची शासनाला एवढीच विनंती आहे की त्या नुकसानीचं भरपाई म्हणून आम्हाला आर्थिक मदत द्यावी।